ऐका, लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचं ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं की दुःख आहे. आणि आपल्याला शाळेत सोडून द्या, आपल्याला मुळात ज्ञानच नाही. आतलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही. प्रश्न संपला. आपल्याला देव का कळत नाही? तर आपल्याला ह्याचं ज्ञान नाही. काय ज्ञान आहे मला सांगा? 80% महिलांचं एक म्हणणं आहे, माझी सून माझं ऐकत नाही. सगळ्यात मोठा रोग तिला तो झाला. आता मला एक सांगा, सगळ्या महिला, तुमचा तुमच्या सुनाचा संबंध काय? काय सुन? ती तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण? तू कोण? पण तू कोण शहाणे तुझं तिनं ऐकायला? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्यात धरी नाही तर टांग्यात धरी. तुला अर्धी मिळेल ती गप्प राहणार. हे दुःख नाही. आणि एक वाक्य, हे जे दुःख आहे ना, हे पोरगा बरोबर नाही, पोरगी बरोबर नाही, हे दुःख देवाला सांगायची दुःखच नाही. ही तुमची झक तुम्ही मारायचं कुठं घेतलं नाही. बाय बोलायला मला हाणलं, तुला पाहिलं तर करायला कोण सांगितलं? हाणणार कोण सांगितलं? एक दुःख देवाला सांगितलं नाही. देवाला एकच दुःख सांगायचं, देवा पुन्हा गर्भवासाचं दुःख हे सांगा ना देवा. हे बाकी किरकोळ कारकोळ देवाला सांगायचं. काय करू देवा, काय करू? काय करतो काय? पुरीचं लगेच जुळलं. काही काही नेमके नाना घे. काय करू देवा? 5 वर्ष लग्नात झाले. देव म्हणजे कुठं ना, तुला बायको मिळते करतो काय? किरकोळ कारकोळ गोष्ट सांगायचं ना देवाला. परत मागे देतो आणि पुढे आणतो. जगात देव आहे, फायनल झालं. आपल्याला दिसत का नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान. आता ज्ञान का नाही? उत्तराला सुरुवात. हे गाव आहे, हे एक गाव आहे. या गावाचं नाव शरीर आहे. पाय पा शरीराची हे एक गाव आहे. आणि ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या गावचा पोलीस पाटील मन आहे. आणि हे अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो गडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे थोडा चालू गडी. चालू म्हणजे लफडेबाज गडी. लफडेबाज म्हणजे त्याला प्रियशी आहे मनाला. आणि त्याच गल्लीतल्या गल्लीत लफड आहे. त्याच कॉलनीत. आणि त्याच लफड तिच्याशी आहे. नीट आहे का? तो कोण आहे? गेलं मामत. मन बोलता मन. आणि त्याची प्रेयशी आहे इच्छा. दोघ जण ह्या गावात राहतात. आणि त्या दोघांनी आपला तमाशा केला. मन म्हणतंय माल घाल, इच्छा म्हणती कळ का. मन म्हणते अभ्यास कर, इच्छा म्हणते 11 फेब्रुवारीला 12वीचे पेपर आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे, जो बोलले. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणते थंडी वाजली गोधडी घे झोप. या दोघांचा चाललाय तमाशा. इच्छा आणि मन. आणि या दोघांचा झालाय तमाशा. ते पडले एकमेकाच्या प्रेमात आणि त्यांनी केलाय आपला तमाशा. आता घोटाळा असा झालाय की त्यांच्या प्रेमात पडली. कारण मुलींमध्ये 2 गोष्टी असतात. कधी ध्यानात ठेवायच्या सगळ्या पुरींमध्ये 2 गोष्टी असतात. स्मार्ट मुलगी कधीही स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही. हा जगातला इतिहास. अख्ख्या जगात दाखवा मला. आणि दुसरी गोष्ट, पोरगी कधी विद्वान पोरावर प्रेम करीत नाही. पुरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार. करेक्ट. नील मराठी भंगरी छपरी एकदम दरिद्री. हिरीवरच्या मुठी चोरी तो, केबली चोरी तो, मोटरसायकलची पार्ट चोरून केली. आणि हे त्याला म्हणते बॅग वाड्यात पाय नट बाद थोडं माग थोडं पुढं करंट लावून दिला.
आता हा म्हणला तिच्या प्रेमात ए बरे ते कॅमेरा चालू राहिला बाय काढून घ्या ना काय ठोकाय पूर्ती झालंय एवढं तुम्हाला गेम करू शकतो लावायचंच कशाला पण तुला माहित नाही तर चालत नाही काय ते घेतलं ते डिलीट कर का लाईव्ह केलं बसल्या बसल्या तेवढंही करू शकतो आता मी म्हणतो ते रेकॉर्ड डिलीट कर ते मेमरी कार्ड काढून घेते त्याचं खर्च काढलं म्हणते बस खाली पटकन घेतले 2-3 मिनिटं आणि आता मी नाही तर खालून चालू कर विठाला करंट लागला आहे आता त्याला विषय नाही चालत घेताना मलाही मी तुम्हाला आता बोलत जावं लागेल हा पडला तिच्या प्रेमात कोण मन आणि ती पडली याच्या प्रेमात घोटाळा असा झालाय आवाज किती आला तू असं झालं तिला असं वाटलं पडली त्याच्या प्रेमात पण तिला माहितच नाही हा घडी नपुसक गेलो मन नपुसक आहे तिला माहित नाही ती पडली याच्या प्रेमात आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का नाही का तिच्या कामाची तृप्ती करणार नपुसक आहे तिला बाळ होणार नाही मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही 5 मिनिटं घ्या अजून 5 आखिरात घ्या आणि एवढ्याच प्रश्नाचं उत्तर सापडा तिचा प्रियकर नपुसक आहे तिला बाळ होणार नाही मी तुम्हाला प्रश्न विचारलाय तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही उत्तर आहे तिला बाळ होणार नाही तिला काम आहे ती तरुण आहे देखणी आहे वयात आली आणि कामाची तृप्ती होणार नाही म्हणून ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे आणि 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली कामात ती तारुण्य ती तरुण आहे देखणी आहे पण तिला बसला धोका प्रियकर नपुसक निघाला आता सगळ्या पोरींनी उत्तर द्या पोरीनो जर तुम्हाला एखाद्या मुलानं धोका दिलाच पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही ती जबाबदारी माझी ते का देत नाही मिळतच नाही तर देते धोका नाही मिळाली तर फायदा मिळत नाही पोरीनं धोका दिला समजा देत नाही हे देत नाही पोरं धोका पण दिलाच तर खरं बोला सगळ्या पोरी तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही भावाला तर वारा लागू नये मग सगळं मैत्रिणीला असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला कोण गेलं मोहम्मद इच्छा लय नाव ध्यानात ठेव पुढे लय नाव आहे अजून इच्छा आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेला मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला कारण मी जर्शी होते मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही मग त्याला घड्याळ घाण टाकलं आणि मला रस पाजला मग मला अंदाज आला मला रस पाजण्यासाठी जो घड्याळ घाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या आई बापाला उचलून आपटू शकतो मी त्याच्या प्रेमात पडले आम्ही दोघं पडून मोहीला गेलो एकाच्या इथं कामाला राहिलो आणि तिथं मला बाळ झालं आणि त्याने मला आता पिसवायला सुरुवात केली धोका आणि जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागतात ते पुरी अशाच बरबाद होतात 80% मुलींना अजून प्रियकर निवडण्याची अक्कल नाही प्रियकर निवडू नये या मताचा मी नाही ती नॅचरल आहे ती घडतं ती काय असं ती नैसर्गिक प्रक्रिया आहे कुणी कुणाकडे कधी आकर्षित होऊ शकतो इट इज अ नॅचरल प्रोसेस ती घडू शकतं पण स्टँडर्ड पुरी करा आणि पुरी त्याच्यातच फेल गेल्या पुरीला प्रियकर निवडताच येत नाही बंगल्यातून पुरी पळून गेल्या आणि खांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या प्यार क्या होता है तो रोकू पडता है उपतो काय
मॅचिंग निवडताय निवडून आणि त्या पोरी इंदुरीकर शिवाय देतात प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम प्यार तो अंधा होता इंदुरीकर ने तो प्यार किया है नाही आता ही गेली तिला सांगायला नाही माझं असं झालं हे इच्छा म्हणते कुणाला मैत्रिणीला आता तिच्या मैत्रिणीचं नाव सांगतो तुम्हाला हिला बसला धोका ही गेली तिला मैत्रिणी सांगायला बाई प्रियकर निवडला मी पण तो नपुसक निघाला ही म्हणती बाई तुला तरी प्रियकर आहे आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे त्याच्या मैत्रिणीचं नाव आहे माया शुद्ध नाही काय का प्रियकर आहे मन प्रियशी इच्छा आणि तिची मैत्री नाही माया आणि हा सगळा तमाशा माया माया विघ्ने भ्रमरा करे